सर, जरांगे पाटील यांची सभा झाली आज, नेमकं कसं पाहता या सभेकडं? मला असं वाटतंय की जरांगेच्या सभेमध्ये कोणतीच संविधानिक गोष्टीवर चर्चा झालेली नाही. त्यानंतर जरांगेच्या सभेमध्ये कोणत्याच कायदेशीर बाबीवर चर्चा झालेली नाही. जरांगेची सभा ही जरांगे यात्रेसारखी झाली आणि नेण्यासारखं काहीच नाही लोकांना, आणि त्यामुळे लोकांची नक्की निराशा झाली असेल. आणि सभा काही ज्या प्रकारे चर्चा करण्यात आली तशी काही झाल्याची माझ्याकडे खातरजमा माहिती आहे की तशी काही झालेली नाही. गुरुरीची भाषा होती, अरेरावीची भाषा होती. मला जरांगेला हेच सांगायचं, जरांगे स्वतःला पाटील लावून घेतात आणि ज्यावेळेस तुम्ही पाटील लावून घेता ही सुपरमसी आहे आणि आरक्षण हे सुपरमसी सोबत नाही आहे. तुमची जी अरेरावी मगरुरी माज आल्यासारखीची जी भाषा आहे ती भाषा आरक्षणासाठी कोणत्याच अर्थाने मागासले पण दाखवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच पावती देऊन टाकली की तुम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतः तरी पात्र नाही. त्यासोबतच मला सांगायचं आहे की त्यांचं रानभुलं असल्यासारखं भाष्य होतं. आता त्यांना एका बाजूला जरांगे म्हणतात की आम्ही म्हणजे मराठा स्वतंत्र वर्ग प्रवर्ग करून आरक्षण द्या. ते ऑलरेडी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये नाकारण्यात आलेलं आहे. मागासलेपणे नाकारलेलं आहे मराठ्यांचं, आणि दुसरी गोष्ट हे नाकारण्यात आलेलं आहे की असंविधानिक आहे दिलेला कायदा स्वतंत्र गट करून. त्यानंतर काही दिवस तिळपापड करत आणि ज्याला म्हणतो आपण असं थैथयाट करत जरांगेनं सांगितलं होतं की कुणब्यांमधून द्या. पूर्ण भाषणामध्ये जरांगे मराठा मराठा म्हणतो आणि अचानक कुणबी तरी करा असं म्हणतो. मला जरांगेला अगदी कोणाला अपमान हिनवण्याच्या याच्यातून नाही, परंतु एकच बाब मला सांगायची आहे. जरांगे, मी शेतकरी आहे, शेतमजुरांची भाषा मला माहिती आहे, शेतकऱ्यांची भाषा मला माहिती आहे, कास्तकारांची भाषा मला माहिती आहे. लावलं रताळ आलंय केळं असं कधीच होत नाही. वास्तवामध्ये रताळ लावल्याच्यानंतर रताळच येत असते. तुला काय म्हणायचं हे तू तरी ठरवून घे बाबा. तुला एकच म्हणायचं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी सगळ्यात अगोदर तुझी येऊन जी भेट घेतली त्या भेटीचे परिणाम शरद पवारांची जे ज्याला म्हणतो आपण ते वादळ आलं. वादळ हे कायम नसतंय, वादळ हे निमित्तात्मक असतंय आणि त्याच्यानंतर वादळ हे कधीसुद्धा जे आहे परिणामकारक एका काळापुरतं असते, त्यानंतरचं नसते, लक्षात ठेव. त्यामुळं पॉलिटिकल बॉसेस, मला कोणाला कोणत्या प्राण्याची उपमा द्यायची नाही, परंतु मला हेच म्हणायचं आहे की मी श्वानाचा सुद्धा लाड करतो. माझ्या इथं गाढवसुद्धा तुम्ही चॅनलवाल्यांनी दाखवलं होतं, त्याचासुद्धा मी लाड करतो. पॉलिटिकल बॉसेससाठी लॉयल होऊन एका मर्यादेपर्यंत राहावं, त्याच्यावर राहता येत नाही. त्याच्यातून मला असं वाटतं की काहीच मिळणार नाही. म्हणे सारथीला पैसा द्या, पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना म्हणजे उत्तेजित करणे, उस्कवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मुळात सारथी ही संस्थेला निर्माण करून निधी देणं हे सुद्धा मागासलं नसताना देणं हे सुद्धा सरकारने केलेली मेहरबानी आहे. आणि म्हणून मला युवकांना, मराठा भावांना हेच सांगायचं आहे, ते माझा श्वास आहे. प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराला मी मानणार आहे. मी हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणार आहे. मला आई भवानीच्या साक्षीनं तुम्हाला सांगायचं आहे की जे गुन्हे शरद पवारांच्या काळात नामांतरासाठी आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर आणि तत्कालीन औरंगाबाद म्हणून ओळखलं जायचं, तिथे ज्या प्रकारे नामांतर आंदोलनकांवर झाले, पिढ्याने पिढ्या तिथे बर्बाद झाल्या, शरद पवारांना कोणाची दया आली नाही. त्याच्यामुळे हे जे गुन्हे गंभीर आहेत, या गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भानं, अशा सेक्शनच्या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की असे गुन्हे वापस घ्यायचे नाहीत. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे फोन चालूच आहेत धमक्यांचे, मला तुम्हाला दाखवायचे कायम हे फोन चालू आहेत. माझा खून जरी झाला तरी चालेल, परंतु खुल्या वर्गातल्या ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातल्या शेवटच्या, मग तो कोमटी असेल, वैश्य असेल, तो मारवाडी असेल, जैन असेल, स्पेस सायन्सपर्यंत भारताला नेणारे सगळ्या जाती धर्मांच्या गुणवंतांसाठीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेल्या जागांच्या रक्षणाची जिम्मेदारी माझी आहे. म्हणे एक मराठा लाख मराठा म्हणतो, जरांगेचा अभ्यासच नाही. क्यू येते जरांगे, एक मराठा लाख मराठा ही पाकिस्तानी सैन्याच्या समोर उभं राहून ताट सीना करून एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्यातली घोषणा आहे, मनोबल वाढवणारी घोषणा आहे. हे तुझ्या म्हणण्यानं थांबणारी घोषणा नाही. तू कोण आहेस? एक मराठा लाख मराठा घोषणा थांबव म्हणणारा कोणती अथॉरिटी आहे? नाही चलेगा. आणि म्हणून
मला हे म्हणायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आरक्षण मागासलेच ठरत नाही मराठा समाज, ते दिलं जाऊ शकत नाही. त्या आरक्षणाला संविधानिक माझा विरोध आहे. आणि त्या पलीकडे जाऊन मला सांगायचे, सरकार, ओ सरकार, ओ सरकार, तुम्ही जात म्हणून आरक्षणाच्या साठी जेव्हा समित्यांना बोलवाल त्यावेळेस खुल्या वर्गातले प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तुम्ही आमची भावना सुद्धा समजून घ्यायची, जाणून घ्यायची. जात म्हणून हा देश नाहीये. हा देश अखंड भारताचे मार्गविधाते नथुरामजी गोडसेंच्या विचाराचा देश म्हणून बघा. आणि म्हणून सगळ्यांचा मान राखताना खुल्या वर्गातल्या गुणवंतांचा मान राखण्यासाठी आमची सुद्धा न्यायिक भूमिका ऐकली पाहिजे, ही आमची सरकारकडून माफक अपेक्षा आहे. सर, आपली पुढची भूमिका काय असणार आहे याच्यावर? जर आरक्षण म्हणून काही लोकांनी राज्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, खुल्या गुणवंतांच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न केला, यापुढे उपोषण चालू करण्याचा प्रयत्न केला, तर खुल्या गुणवंतांचं प्रतिनिधित्व म्हणून जरंगेसारखं नाही, सलाईन लावून घेऊन उपोषण. सलाईन लावल्यानंतर उपोषण नसते. प्राणांतिक उपोषण खुल्या वर्गातल्या 50% जागा वाचवण्यासाठी, खुल्या गुणवंतांसाठी, ब्राह्मणांपासून ते जे गुणवंत आहेत सगळ्या गुणवंतांसाठी सुद्धा मी सुद्धा प्राणांतिक उपोषण करेल. खुल्या गुणवंतांच्या जागा कुठल्याच परिस्थितीत कॉम्प्रोमाइज केल्या जाणार नाही. धन्यवाद.